ना कसे आहात सर्वजण? मजेत असते. चर्चला गेले होते, फार उशीर झाला. मग आत्ता आले, बसली आता. म्हटलं चला एक व्हिडिओ करा. आता सप्टेंबर महिना लागलेला आहे बघा. हां का, सप्टेंबर महिना लागलेला आहे. तर माणसाने आपल्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल थोडी ना थोडी दयामाया दाखवायला पाहिजे, नाही का? एकदमच असं निर्दयी राहून जमत नाही हो. मग देव तुमच्याबद्दल जर निर्दयी वागला तर तुम्ही काय करता? देव असं म्हणतो ना, अरे तू निर्दयी आहेस, तुला कोणाची दया येत नाही, कोणाची माया येत नाही, कोणाच्याबद्दल तुझ्या मनात सहानुभूती नाही, काइंडनेस नाही, तर मी तुझे कसं काय दया माया? देव दाखवेल ना वेळ आल्यावर. एखाद्या वेळेस तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला आणि तुमचा आजार बराच नाही झाला, तर समजायचं की देव आपल्यावर नाखुश आहे. कारण का, आपण कोणावर तरी दया दाखवलेली नाही आणि आपल्याला हा शारीरिक त्रास होत आहे, मानसिक त्रास होत आहे, आर्थिक त्रास होत आहे. कारण का, आपण कोणाशी तरी ह्याच प्रकारे वागलेलो असणार. तेव्हा आपण बेडवर बसलो ना, झोपलो ना, आणि आपल्याला जर आजारपण आलं ना, तर हेच समजायचं, आजारपण म्हणा, कुठले आपल्याला त्रास, आपल्यापासून काही व्यक्ती लांब झाल्या, तर असं समजायचं की देवाचा हा मला भेटलेला मार आहे. मी तर असंच समजते. आणि मी ती चूक सुधारून पश्चाताप अंतःकरणाने देवाजवळ जाते. म्हणते, देवा ह्याच्या पुढं माझ्याकडून ही चूक होणार नाही. धन्यवाद.